तुम्ही म्हणणार आम्ही ऐकणार नाही. मी मदतीचा तालुका अध्यक्ष आहे. बाकीचं यांच्या मुलांच्या ज्या अडचणी सोडवणं माझं काम आहे. जोपर्यंत तुम्ही हे सोडवता नाही आमच्यावर केसेस लागल्या तरी चालते. तुम्ही जर म्हणता आवाज तुम्ही म्हणता मोठा वाढवता येते सगळ्या याच्यात आवाज वाढवण्याचा आम्ही पटायचं आम्हाला आवाज वाढवायचा नाही. दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचलित विक्रमशिला तंत्रनिकेतन दारापूर इथं गेल्या कित्येक दिवसांपासून प्रॅक्टिकल लॅब तसेच प्रसाधनगृह पाण्याची संपूर्ण व्यवस्था बंद करून ठेवण्यात आली होती. प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक ठेवून विद्यार्थ्यांना आतमध्ये प्रवेश दिला जात नव्हता. ऐन वेळेवर MSBT यांना प्राचार्यांनी सदर सेंटर रद्द करण्याचे पत्र दिलं, परंतु आपल्याच विद्यालयांमध्ये सदर परीक्षा केंद्र ठेवून परीक्षा घ्यावी असं पत्रव्यवहार MSBT यांनी विद्यालयाला केलेला असताना सुद्धा प्राचार्य यांनी MSBT ला पुन्हा पत्रव्यवहार करून आमच्या इथं सदर परीक्षा घेऊ शकत नाही, आमचं सेंटर रद्द करण्याची पत्रव्यवहाराद्वारे मागणी केली. त्यामुळे ऐन वेळेवर मुलांचे प्रॅक्टिकल सुद्धा झालेले नाही आणि अशातच सेंटर बदलल्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास झाला होता. तसेच विद्यार्थ्यांना हॉल तिकीट तसेच प्रॅक्टिकल करता व परीक्षा करता ऐन वेळेवर अडचण निर्माण करण्यात आली. सदर व्यवस्थापन समिती व शालेय स्टाफमधील अंतर्गत वादामुळे विद्यार्थ्यांचे होत असलेलं नुकसान बघून विद्यार्थ्यांनी मनविसे दर्यापूरला न्याय मिळवून देण्याकरता संपर्क केला. मनविसे तालुका अध्यक्ष प्रथमेश राऊत यांनी सदर बाब मनसे तालुका अध्यक्ष मनोज तायडे यांना सोबत घेऊन पक्षाचे नेते अमित राजसाहेब ठाकरे, श्री संतोष गांगुर्डे सरचिटणीस, ॲडव्होकेट स्नेहल आदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांवर होत असलेला अन्याय दूर करण्याकरता महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसमवेत आंदोलन छेडलं. विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल करून घेणं तसंच परीक्षा वेळेत विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या बसनं मोफत पोहोचवणं तसंच परीक्षा संपल्यानंतर दूरच्या विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था करणं, त्यांचे हॉल तिकीट देणं, परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही या प्रकारचे लेखी स्वरूपात आश्वासन आंदोलनादरम्यान प्राचार्य DT इंगोले यांनी मनसेचे पदाधिकारी व विद्यार्थ्यांना दिलेलं आहे. त्यानंतर सदर आंदोलन मागे घेण्यात आलं.